चर्चा। सटाणा येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गृहपालकाकडून विद्यार्थिनींना अपमानजनक वागणूक देत मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत सुमारे 250 पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी संताप व्यक्त केला। कळवणी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे पायी मोर्चा काढला असता या प्रकरणाची दखल घेत आमदार दिलीप बोरसे यांनी समजूत काढल्यानंतर विद्यार्थिनी माघारी फिरल्या। सटाणा येथे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह असून यामध्ये प्राथमिक ते महाविद्यालयीन विद्यार्थिनी राहत आहेत। वसतिगृहाच्या महिला गृहपालकाकडून सतत अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप या मुलींनी केला आहे। आताच्या गृहपाल आपल्या कुटुंबियांमध्ये रममाण असल्याने विद्यार्थिनींकडे दुर्लक्ष करतात असा आरोप करीत त्यांनी पूर्वी कार्यरत असलेल्या गृहपालाचीच पुन्हा नियुक्ती करण्यात यावी अशी मागणीही मुलींनी केली आहे। या प्रकरणाबाबत मुलींनी यापूर्वीही तोंडी आणि लेखी तक्रार कळवण प्रकल्प कार्यालयात दिली होती, मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी रविवारचा दिवस असतानाही प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता। त्यानुसार विद्यार्थिनी प्रकल्प कार्यालयाकडे निघाल्या होत्या। सदर प्रकरणाची माहिती आमदार दिलीप बोरसे यांना मिळताच त्यांनी तत्काळ मोर्चातील मुलींना सटाणा शहरातील नाशिक नाका येथे थांबवून नगर परिषद सभागृहात विश्रांतीची सोय केली। त्याचवेळी आमदार बोरसे यांनी कळवण आदिवासी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधत संबंधित अधिकाऱ्यांना सटाणा येथे पाचारण केले। अधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढे 3 दिवसात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले। त्यानंतर आमदार बोरसे यांच्या मध्यस्थीने श्याम बगडाणे यांनी मुलींना वसतिगृहात माघारी पाठविले। यावेळी भगवान पवार, भैया माळी, वैभव नंदाळे उपस्थित होते।